गुड इव्हिनिंग मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला शेवयाची खीर दाखविणार आहे मैत्रिणींनो. दुधातल्या शेवया. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी शेवया घ्यायच्यात मैत्रिणींनो. किराणा दुकानात मिळतात ह्या शेवया. त्यांना म्हणलं ना शेवया देतात, अशा बारीक शेवया असतात किंवा मग आपल्या साध्या असतात ना, आपण घरी हे करतात त्यासुद्धा जमतात. 1 वाटी शेवया घेतल्यात, दूध घेते 1 ग्लास घेतलं, 1 ग्लास, पुन्हा खोबरं घेतले कट करून, बदाम घेतलेत, किसमिस आणि आपल्याला लागणारे तूप घेतलंय मैत्रिणींनो. आता मैत्रिणींनो आपल्याला लागणारे 1 चमचा तूप घालायचे मध्ये. आपल्याला 1 चमचा बस होते. 1 चमचा वरी थोडं 1.5 चमचा तूप घ्यायचं. जास्त तूप सुद्धा चांगलं लागत नाही, पण आपल्या आवडीनुसार 1.5 चमचा बस होते. आता शेवया घालायच्या मैत्रिणींनो ह्याच्यात आणि सोते करून घ्यायच्या, म्हणजे भाजून घ्यायच्या. छान अशा गुलाबी रंग येईपर्यंत भाजायच्या. कसा कलर येईल, तुपात भाजल्यानं फुलतात शेवया. खायला तर इतक्या टेस्टी लागतात ना मैत्रिणींनो. तुपातल्या साध्या पण येतात मैत्रिणींनो, मला त्या एखाद दिवशी दाखवेल तुम्हाला. बघा, आपण थोडं म्हणजे तूप जरा जास्त टाकलं ना छान होत्यात. बघ किती छान वाटायचं. जरा तूप थोडं जास्त टाकलं ना मी. बघा आपला बस एवढेपर्यंतच मैत्रिणींनो भाजायचे. आता काढून घ्यायच्या. ह्याच्यात मैत्रिणींनो आता पाणी राहिलं घ्यायचं 2 मिनिट. ह्या वाटीनं मैत्रिणींनो 4 वाट्या पाणी घ्यायचे आपल्याला. 3 वाट्या बस होते. 3 वाट्या पाणी घेतले. आता हे शेवया आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. आपल्याला मैत्रिणींनो साखर पण लागणार आहे. साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची. शिजू द्यायच्या मैत्रिणींनो चांगल्या. लगेच होत्यात मैत्रिणींनो. खूप झटपट रेसिपी. तुमच्या घरी समजा पाहुणे आले ना, गोड काय करावं आता, समजा कोणी नसेल हाताखाली बाहेरून आणायला, तर झटपट होती मैत्रिणींनो खीर दुधाची. शिजवून घ्यायच्या आता चांगल्या मैत्रिणींनो. बघा आता शेवया शिजायला. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी आहे तोपर्यंतच ह्याच्यामध्ये ना दूध घालायचं मैत्रिणींनो. 1 वाटी दूध घालूत आपण. थोड्या पातळसर असे छान लागतात खायला. आणि काजू बदाम किसमिस, बदाम हे काय म्हणतात ते, खोबरं, किसमिस आणि बदाम काप टाकायची त्याची. हलवायचं मैत्रिणींनो ह्याला. आता साखर टाकायची आपल्याला. लगेच छानपैकी शिजवून घ्यायच्यात. अर्धी वाटी साखर घेतली मैत्रिणींनो मी. बघा ही वाटी, 1 वाटी शेवयाला अर्धी वाटी साखर, 3 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध. साखर
तुम्हाला जर गोड जर आवडत असेल तर मैत्रिणी आणखीन टाका. चांगलं शिजू द्यायच्या मैत्रिणी. तुम्हाला जर पातळ ठेवायचे असल्या तर थोडा वेळ शिजू द्या आणि पुन्हा बंद करा. आणि थोड्या हे ठेवायचे असल्या थोडा वेळ शिजू द्यायच्या. थोडा वेळ शिजू देऊत. आता मैत्रिणी झाल्यात आपल्या शेवया. लई घट्ट चांगल्या लागत नाहीत मैत्रिणी, थोड्या अशा पातळच ठेवायच्या. दुधातल्या शेवया म्हणते त्याला. गॅस बंद करायचा. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तयारीत मैत्रिणी आपल्या तुपातल्या शेवया. मस्त काजू हे टाकलेत मैत्रिणी छानपैकी. बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी नवीन नवीन रेसिपी दाखवील मैत्रिणी मी तुम्हाला. त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.